महायुतीमध्ये मुंबईतील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदारसंघांची अदलाबदली होणार आहे। अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपचे मुरजी पटेल हे इच्छुक आहेत, तर याच मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या स्वीकृती प्रदीप शर्मा या देखील लढण्यास इच्छुक आहेत आणि याच वादावर तोडगा निघाल्याची माहिती आता समोर येते। एकनाथ शिंदे अंधेरी पूर्व भाजपसाठी सोडणार असल्याची माहिती समोर येते, तर त्या बदल्यामध्ये स्वीकृती प्रदीप शर्मा यांच्यासाठी दिंडोशी मतदारसंघ हा भाजप सोडणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, मुंबईमधील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या दोन मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये अदलाबदली झालेली आहे, काय दिवशी माहिती आहे? जी माहिती मिळते त्याच्यानुसार अंधेरी पूर्व आणि दिंडोशी या दोन मतदारसंघांमध्ये अदलाबदली होणार आहे जेव्हा जागा वाटप होईल। अंधेरी पूर्व हा मतदारसंघ भाजपचे मुरजी पटेल हे लागतायत, मात्र त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलाय, त्यामुळे नक्की जागा कोणाला द्यायची याच्यावरनं तिकडे मतभेद असतानाच आतमध्ये संपुष्टात जाण्याचं कळतंय। स्वीकृती प्रदीप शर्मा यांना अंधेरी पूर्व ऐवजी दिंडोशी मतदारसंघ दिला जाण्याची शक्यता आहे। दिंडोशी मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाईल, कारण जेव्हा शिवसेना अखंड होती तेव्हा हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, सुनील प्रभूचे आमदार आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्वीकृती प्रदीप शर्मा यांना जर का दिंडोशीमध्ये दिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा तिकडे इच्छुक उमेदवार आहेत। गणेश शिंदे हे विभाग प्रमुख आहेत दिंडोशीचे, विभाग क्रमांक 3 चे, ते सुद्धा बरेच दिवसापासून इथे प्रयत्न करतायत। त्यांनी कामांना जी सुरुवात केलेली आहे, जागोजागी होर्डिंग्स ते लावतायत। असं असताना स्वीकृती प्रदीप शर्मा यांना दिंडोशीला दिल्यानंतर तिकडचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा एक्सेप्टन्स किती असेल, त्यांना किती स्वीकारलं जाईल हा सुद्धा प्रश्न आहे। राहिला प्रश्न अंधेरी पूर्वचा, तर मुरजी पटेल यांनी पोटनिवडणूक जी झाली होती रमेश नक्की यांच्या निधनानंतर, त्यावेळी सुद्धा अर्ज भरला होता, मात्र युतीमधल्या निर्णयानंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतला होता आणि या निवडणुकीमध्ये मुरजी पटेल हे इच्छुक आहेत। काही दिवसांपूर्वी एक सभा तिथे झाली होती भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, त्याच्यामध्ये अमित पाठक आमदार अंधेरी पश्चिमचे, त्यांनी मुरजी पटेल यांचं नाव जाहीर करून टाकलं होतं की ते निवडणूक लढवतील, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली। त्यात स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी बॅनरबाजी किंवा शक्ती प्रदर्शन या मतदारसंघात निर्माण केलं, त्यामुळे इथे तिढा जो आहे तो निर्माण झाला। आता या तिढ्यावरती तोडगा काढला। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।